नमस्कार मित्रांनो, मी गणेश मनकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। नवी मुंबई महानगरपालिका भरतीचे एक लेटेस्ट अपडेट आलेले, याचे रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेले, त्यासोबतच आता ऑब्जेक्शन पण तुम्ही जे आहे तर ते करू शकतात। मग रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने डाउनलोड करावी आणि ऑब्जेक्शन कशा पद्धतीने रेज करावे, तर या दोन महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत। बघा, तुम्हाला या पेजवर जायचंय, इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, हा कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे। आता ही पेजची लिंक कुठे बघायला मिळेल तुम्हाला? आपल्या इग्नाइट अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे बघा, इथं आपण ही लिंक शेअर केलेली आहे। या लिंकवर तुम्ही क्लिक करा। युट्यूबवर ती पॉलिसी नाही लिंक शेअर करायची, एक्सटर्नल म्हणून ते आपण करू शकत नाही। बघा, सिव्हिल साठी आपली सरळ सेवेची बॅच अवेलेबल आहे की ज्या बॅच मध्ये तुम्हाला टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा दोन्ही एक्सपर्ट फॅकल्टी द्वारा तुम्हाला शिकवलं जाणार आहे। रेकॉर्डेड बॅचचे सर्व लेक्चर्स अवेलेबल आहेत। आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला एनरोल करू शकतात आणि एनरोल करताना जर हा GM10 कोड यूज केला ना, तर या बॅचवर आणखी तुम्हाला 10% एक्स्ट्रा ऑफ मिळेल। बघा, नुकतंच यांचं वेळापत्रक पण आलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की HTML लिंक आणि ऑब्जेक्शन फॉर्म लिंक ही 3 दिवस राहणार आहे, 23 पासून तर 25 पर्यंतचं। आणि मेन म्हणजे त्यांनी इथं निकाल कधी लागणार आहे ते पण सांगितलं की नॉर्मलायझेशन कधी होणार आहे। बघा, 24 तारखेला होणार आहे। स्कोर रिपोर्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही येणार आहे डायरेक्ट 29/8 ते 11/9 या दरम्यान तुमचा निकाल जो आहे तर तो लागणार आहे, हे इथं आपल्याला इथं कळतं। बघा, सुरुवातीला जेव्हा मी लॉग इन केल्यानंतर 3 ऑप्शन दिसतात। ऍप्लिकंट डिटेल्स, अप्लाय फॉर द पोस्ट, हेल्प डेस्क। इथं अप्लाय फॉर द पोस्ट वर क्लिक करायचं। त्याच्यानंतर अप्लाय फॉर द पोस्ट वर क्लिक केल्यानंतर इथं ऍक्शन बटन आहे, इथं क्लिक केलं। त्याच्यानंतर इथं 4 गोष्टी दिसतात, एक ऍप्लिकंट डिटेल्स, पेमेंट स्लिप, ऑब्जेक्शन फॉर्म, कॅन्डिडेट रिस्पॉन्स। पहिल्यांदा काय करायचं, रिस्पॉन्स शीट डाउनलोड करून घ्यायची आपली। रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्यासाठी बघा, इथं क्लिक हिअर इथं ऑप्शन येतं, तर ते करायचं। त्याच्यासोबत तुमचे जे JEE सिव्हिलच्या रिस्पॉन्स शीट असतील तर त्या देखील तुम्ही आमच्यापर्यंत नक्की शेअर करा, ताकी भविष्यात अशा पद्धतीने ज्या मनपाच्या बाकीच्या महानगरपालिकेच्या जाहिरात येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट सिरीज तयार करताना तर त्याचा रेफरन्स म्हणून खूप चांगला यूज होत असतो। म्हणून तुम्ही तुमच्या शीट जे आहे नक्की शेअर करा। 88 88 99 61 16 हा आमचा नंबर आहे। या नंबरला तुम्ही तुमच्या रिस्पॉन्स शीट जे आहे तर त्या नक्की शेअर कराव्यात। आता मेन पुढचं काय, ऑब्जेक्शन कसं रेज करायचं। ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी बघा, इथं क्लिकचं ऑप्शन येतं, इथे प्रत्येक वेळी तुम्हाला करावं लागणार आहे। म्हणजे जेवढे 100 प्रश्नांसाठी 100 ऑब्जेक्शन तुम्ही इथे घेऊ शकतात आणि प्रत्येक प्रश्नासाठी 100 रुपये लागतील। असे 100 मग तुम्ही 100 गुणिले 100 करून घ्या, तुमचा हिशोब तो। ओके, बघा इथं जी फाईल असणार आहे तर ती 400 KB ची आतच पाहिजे, कारण की तुम्हाला एक सपोर्टिंग डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे। त्याच्यानंतर इथं जर तुम्ही पाहिलं ना, इथं मेन तुम्हाला काय लागतो, क्वेश्चन आयडी लागतो। क्वेश्चनचा नंबर कोणता आहे तर तो तुमचा रिस्पॉन्स शीट वर असतो, क्वेश्चन आयडी। त्याच्यानंतर लँग्वेज सिलेक्ट करायची, नेचर ऑफ ऑब्जेक्शन सिलेक्ट करायचं, रिमार्क ऍड करायचा, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स इथं दिलेले तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं टाकायचे, इथे सबमिट म्हणायचं। 100 रुपये एका प्रश्नासाठी तुम्हाला पैसे घेतले जातील आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन जे आहे तर ते रेज करू शकतात। तर ही संपूर्ण प्रोसेस जी आहे तर ती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिकेचे रिस्पॉन्स शीट असतील आणि ऑब्जेक्शन फॉर्म असतील, या दोघांविषयी आपण माहिती बघितलेली। तुमच्या रिस्पॉन्स शीट आमच्यासोबत तुम्ही नक्की शेअर करावा। तुमच्या सर्व डिटेल्स आपण हाईड करून ठेवू आणि त्याच्यासाठी आपला हा नंबर आहे 88 88 99 61 16। तसेच या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं जर तुम्ही हा GM10 नावाचा एक सिक्रेट कोड आहे, फार कमी कालावधीसाठी असू शकतो, म्हणून आत्ताच यूज करा आणि 10% ऑफ मिळवा। या बॅच मध्ये टेक्निकल साठी सगळ्यात बेस्ट फॅकल्टी असणार आहे आणि नॉन टेक्निकल साठी पण सगळ्यात बेस्ट फॅकल्टी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।